258 जागेची जी महिला व बालविकास जी ऍड आलेली आहे यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की पात्रता काय, आणि जे नोकरीमध्ये आहेत ते सांगतात की बाबा आम्ही बसतोय का यामध्ये. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका झटक्यात देतो आणि एक्झॅक्ट ह्याची पात्रता काय ते नीटनेटकी बघून घ्या, तुम्हाला यात कन्फ्युजन कोणतंही उरणार नाही. त्याच्या अगोदर लक्षात घ्या, महिला व बालविकासाच्या संदर्भात ही आपली बॅच स्टार्ट झालेली आहे. अत्यंत दर्जेदार बॅच आहे, दर्जेदार शिक्षक आहेत, नक्की याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. आता यामध्ये जर पाहायचं झालं तर बघा लक्षात घ्या ह्याची पात्रता काय आहे. तर पहिला जर मुद्दा पाहायचा झाला तर पात्रता बघा, तर फक्त महिला व बालविकास विभागातील आणि ग्राम विकास विभागातील खालील नमूद केलेल्या संवर्गातील कर्मचारी पात्र आहेत. कोणती दोन डिपार्टमेंट आहेत, एक आहे महिला व बालविकास आणि दुसरा आहे ग्राम विकास. या दोन डिपार्टमेंट मधले लोक याला काय आहेत, पात्र आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं महिला आणि बाल विकास विभागातील कोणकोणते या ठिकाणी पद पात्र असणार आहेत, तर यामध्ये पाहायला लक्षात घ्या जिल्हा पर्यवेक्षिका अधिकारी, त्यानंतर जिल्हा अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ, मुख्य अधिकारी, प्रभारी अधिकारी, कार्यकारी सचिव गट क. महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या प्रमाणित शाळा आहेत, बरोबर आहे ना, त्या कर्मचाऱ्यांना माहित असतं की आपण या डिपार्टमेंट मधला आहे. ह्या जनरल सगळ्या चालणाऱ्या शाळेतल्या किंवा कनिष्ठ हायस्कूल मधले कर्मचारी पात्र नाहीत. हे कर्मचारी कुठले पात्र आहेत, ज्या प्रमाणित शाळा आणि संस्था आहेत ज्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येतात ते या ठिकाणी पात्र आहेत. आता त्याच्याबरोबर जर तुम्हाला पाहायचं झालं पर्यवेक्षिका अधिकारी, उपाधीक्षक, सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळेचेच गट क विभागाचे, त्यानंतर कार्यालयीन अधीक्षक गट क, मुख्य सेविका याला पात्र आहेत महिला बालविकासच्या, समुपदेशक हे पात्र आहेत, संरक्षण अधिकारी हेही पात्र आहेत महिला व बालविकास डिपार्टमेंट मधलेच. हे ह्या पदावर काम करणाऱ्याला माहित असतं मी समुपदेशक आहे का, मुख्य सेविका आहे का, संरक्षण अधिकारी आहे का, विधी सल्लागार आहे, बरोबर आहे ना. हे त्या डिपार्टमेंट मधल्या सगळ्यांना हे माहित आहे. आता ग्राम विकास विभागामधले जर तुम्ही पाहायचं झालं तर जिल्हा तांत्रिक सेवा, आता जिल्हा तांत्रिक सेवा मधला लय मोठा विषय येतो, त्यामध्ये फार ITI FTI ची पद येतील त्यात, पण जिल्हा तांत्रिक सेवेमधलं विस्तार अधिकारी, कृषीचा विस्तार अधिकारी हे सोडून द्या, हे जिल्हा तांत्रिक सेवा हे डोक्यात ठेवू नका. विस्तार अधिकारी कृषीचे हे याला पात्र आहेत. त्यानंतर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हा शब्द सोडून टाका, फक्त कुठला ग्रामविकास विभागाअंतर्गतला सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ह्याला पात्र आहे. त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण ह्याला पात्र आहे. त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग ह्याला आपण कक्ष अधिकारी म्हणून देखील ओळखतो. कोणता? कक्ष अधिकारी म्हणून देखील ओळखतो. कशाला? सहाय्यक प्रशासन अधिकारी. पण हा कक्ष कुठला? ग्राम विकासातला कक्ष अधिकारी. हा विषय लक्षात घ्या. त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत समितीचे हे सगळे ह्याला पात्र आहेत. त्यानंतर बघा जिल्हा तांत्रिक समाज कल्याण, जिल्हा ग्रामविकास मधला जो समाज कल्याण विभाग आहे तिथल्या पर्यवेक्षका, तसंच व्यपगत होणारा सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी हा देखील तिथं पात्र असणार आहे. त्यानंतर आपण पाहतो आरोग्य पर्यवेक्षक ह्या ठिकाणी जे आहेत, जे ग्रामविकास आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे आता ग्रामविकासाच्या अंतर्गत जे प्राथमिक आरोग्य केंद्र चालतात ते इथं काय आहेत? पात्र आहेत. ते कोणत्या पदावर असतात? ते आरोग्य पर्यवेक्षक. आता यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे बघा, यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की हे सगळे तुम्ही असाल यापैकी कोण, पण त्यात पुढची अट अशी आहे की 1 जानेवारी 2026 ह्या तारखेपर्यंत सलग 7 वर्ष विनाखंड तुम्ही सर्व्हिस केलेली असावी. किती? सलग 7 वर्ष ही सर्व्हिस तुम्ही केलेली असावी. हा नियम इथं काय करायचा आहे? ध्यानात घ्यायचा आहे. आता हा नियम इथं का ध्यानात घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगतो की एखादा ग्रामसेवक विस्तार अधिकारी होतो
आणि ग्रामसेवक पदावर त्यानं काम केलेलं आहे 8 वर्ष आणि विस्तार अधिकारी झाला 2 वर्ष. तर आता हे ते म्हणाल मी 8 आणि 2 10 वर्ष काम केलं. तसं नाही, ते विस्तार अधिकारी म्हणजे या दाखवलेल्या पदापैकी त्या पदावर तुम्ही 7 वर्ष काम केलंय का, हा पहिला विषय तिथं तुम्हाला विचारला जाणार. आणि तो कधीपर्यंत, 1 जानेवारी 2026 पर्यंत. आता यामध्ये दुसरं काय नाही बघा, यामध्ये आपण पाहतो इतर 7 वर्षाचा कालावधी म्हणजे नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून नामनिर्देश, या ठिकाणी काय पद नामनिर्देशित असतात. पदोन्नतीनं जसं आता सांगितलं मी, ग्रामसेवकचा विस्तार अधिकारी झाला पण त्या विस्तार अधिकारी पदावर तो 7 वर्ष पाहिजे. अनुकंप तत्वावर दाखल झालेला आहे त्या पदावर, तर त्याच पदाचा पाहिजे. म्हणजे विस्तार अधिकारी म्हणून दाखल झाला तर ठीक आहे, परंतु ग्रामसेवक होऊन विस्तार अधिकारी झाला पण त्याची विस्तार अधिकारीची सर्व्हिस 7 वर्ष पाहिजे. असो, फक्त यातनं एकच लक्षात घ्या, ह्या कोणत्याही पदावर तुम्ही काय असावे, सलग 7 वर्ष सर्व्हिस केलेली असावी. तेच सगळे याला काय आहेत, पात्र आहेत. इतर विद्यार्थी याला अपात्र आहेत. जनरल ग्रॅज्युएट माझं हे झालंय, माझं ते झालंय, त्याच्याशी इथं कुणाला काही घेणं देणं नाही. ह्याला फक्त घेणं देणं कुठलं आहे, जे डिपार्टमेंट अंतर्गत काम करतात तेच, बाकी कोणीही नाही. चालेल, तर हे सगळं लक्षात आलेलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.